नमस्कार, श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघू शकता सकाळी वाजलेले आहेत 6:15 सकाळचे आणि मला उठल्यावर असं तोंडाला बांधावं लागतं कारण खूप जास्त थंड हवा लागते आणि मग ती सकाळची थंड हवा जर लागली ना तर मग इतका त्रास होतो. कारण मग उठल्या उठल्या मला काय होतं ना की खाली जावं लागतं, खालचं झाडून सडा रांगोळी हे करून यावं लागतं आणि ते केल्याशिवाय मला दुसरे कामं माझे वरचे मला सुचत नाही काही. त्याच्यामुळे मग ते करून येते आणि त्याच्यामुळं मग हे तोंडाला बांधून मग मी खाली जात असते. तर पूजा वगैरे मांडलेली मी काही दाखवली नाही आहे कारण सकाळच्या जे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मी आज अभिषेक होता केंद्रामध्ये. तर मग अभिषेक करून आले, देवपूजा केली, त्याच्यानंतर पूजा मांडली, हे सर्व काही दाखवलं मी तुम्हाला. त्याच्यानंतर ह्या काकू आल्या होत्या, त्यांची ओटी भरली. म्हणजे पहिला नंबर त्यांचाच होता. तर 10:30 वाजेपर्यंत माझं सर्व काही आवरून झालं होतं. म्हणजे अगोदर मी देवीची ओटी भरली, त्यानंतर त्यांची ओटी भरली. तर बघू शकता मस्त अशी पूजा, एकदम प्रसन्न वातावरण होतं आणि खरंच खूप छान वाटतं. ह्या गुरुवाराला तर एकदम प्रसन्न वाटतं. साक्षात लक्ष्मी आपल्या घरी आली असं भास होतो आणि खरंच खूप छान वाटतं. सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते अशी पूजा जर मांडली तर. तर बघू शकता मस्त महाराजांची सुद्धा पूजा सकाळी झाली होती आणि हे व्हिडिओ अनुष्काने केला म्हणून मी तुम्हाला दाखवते. कारण तिने मी त्या काकूंची ओटी भरत होते तेव्हा तिने व्हिडिओ केला होता. लगेच तिने इकडं देवीचा पण व्हिडिओ केला होता. त्याच्यानंतर मग मी वरती आले आणि कपडे धुवून घेतले. आता हे सर्वात महत्त्वाचं काम, म्हणजे हे जर काम झालं की असं वाटतं आपलं सर्व काही काम आवरून झालं, म्हणजे झालं आपले सगळे कामं घरातले आवरले. तर हे अगोदर करून घेते. त्याच्यानंतर मग कारण भांडे वगैरे काही घासायला नव्हते मला जास्त. आज स्वयंपाक तर नव्हताच कारण मुलींनी काय केलं की यांना मी साबुदाणा केला होता, तोच त्यांनी खाल्ला आणि हे दुसरं थोडंफार खाल्लं. तर त्यांचे मग नंतर म्हटले आम्हाला जेवायचं नाही. मग म्हटलं आता कशाला स्वयंपाक करू मी, कारण आम्हाला दोघांना पण उपवास असतात. त्याच्यानंतर मग कपडे धुवून आले. मग थोडंसं खाली येऊन बसलेच की त्याच्यानंतर मग आल्या सुहासिनी. मग त्यांच्यासाठी हे दूध केलं मसाला. तर आत्ताच चहा पिला. आता वाजलेले आहेत 5 वाजले सायंकाळचे. तर आता स्वयंपाक करून घेते. अगोदर चेंज करून घेते, नंतर स्वयंपाकाला लागते. कारण ही साडी मी सकाळपासून घातलेली आहे आणि आता खूप असं चिडचिड होते माझी. तर आता म्हटलं आता साडी चेंज करूया. कारण काय होतं ना की सकाळी साडी घातली, दिवसभर साडी, आणि साडी कसं जड आहे त्याच्यामुळे खूप हे व्हायले. आता पण कसं आता डबल डबल साडी बदलायला नकोसं वाटतं. कारण म्हटलं आता आपल्या गुरुवाराचं उद्यापन पण आहे, त्याच्यामुळं सुवासिनी आल्या, त्यांना हळदी कुंकू दिलं की मग आपण घरातली कामं करायला मोकळे. म्हणजे मग नंतर चेंज केलं तरी काही हरकत नाही. त्याच्यामुळं मग तोपर्यंत ठेवली. आता 5 जणी येऊन गेल्या, त्यांना हळदी कुंकू दिलं आणि नंतर आता इथून पुढे स्वयंपाकाला सुरुवात करायची. आता स्वयंपाकाला लागून घेते. कारण सायंकाळच्या वेळेस काय होतं ना की दिवसभर उपवास करायचा, ह्या उपवासाला काही खात नाही, म्हणजे निरंकार म्हटलं तरी काही हरकत नाही. त्याच्यामुळे सायंकाळच्या वेळेस स्वयंपाक होईपर्यंत इतका जीव थकून जातो, मग जेवायची सुद्धा इच्छा राहत नाही, इतकं कसं तरी होतं. तर आता तसं नाही करायचं. आता त्याच्यामुळे लवकर आवरायचं. आणि आज काय झालं काय ना, माझं इतकं लवकर पटपट काम आवरायला लागली. सकाळी पण 10:30 वाजता माझी लगे पूजा पण झाली होती, सर्व काही आवरून झालं होतं. नंतर स्वामीच्या इतर पूर्ण वाचून पण घेतलं, सेवा झाली, म्हणजे सर्व कामं करून पण मला वेळ भरपूर असा राहिला. तर चला काय मिळेल काय माहीत, लवकर आवरलं. तर आता एक व्हिडिओ बघितला मी आणि म्हणजे त्याच्यातून मला म्हणजे इतकं तो व्हिडिओ बघितला इतकं बरं वाटलं. खरंच आपण म्हणतो ना की स्वामींची आपण सेवा करू त्यावेळेस संयम ठेवायला पाहिजे. जर नवीन स्वामींचा सेवेकरी असेल तर काय होतं त्याच्यासोबत ते थोडक्यात तुम्हाला सांगते. म्हणजे व्हिडिओमध्ये बघितलं त्याच्यामुळे तुमच्यासोबत शेअर करते. मला ते आवडलं. कारण नवीन सेवेकरी असतील ना तर त्याला खरंच हे खूप छान संदेश आहे. नवीन सेवेकरी जेव्हा स्वामीच्या सेवेमध्ये येतो तेव्हा खूप साऱ्या त्याला अडीअडचणी येतात. अडीअडचणी काय येतात तर हे सुद्धा स्वामींचंच काहीतरी नियोजन असतं. म्हणजे स्वामी अगोदर आपल्या सेवेकऱ्याला मजबूत करतात, नंतर मग त्याला म्हणजे कोणत्याच गोष्टीची मग त्याला कमी पडत नाही. म्हणजे मग समोर किती संकट जरी आले तर तो डगमगत नाही. अगोदर स्वामी त्याला मजबूत करतात. मजबूत म्हणजे काय तर स्वामींच्या सेवेमध्ये आपण जेव्हा येतो त्यावेळेस काय होतं की भरपूर अडीअडचणी आपल्याला येतात आणि आपल्याला असं वाटतं अरे मी सेवा करतो आणि मग अशा अडचणी का बरं येतात. कारण म्हणजे तुमचे जे काही दोष असतात ते सर्व तुम्हाला आडवे येतात.
आणि तुमचे ते तुम्हाला सेवा करू देत नाही, तुम्हाला चांगले कामं ते कोणतेच करू देत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ते अडीअडचणी निर्माण होतात. त्याच्यामुळं अडीअडचणी किती आल्या, सेवा करते वेळेस सेवा करावीच नाही वाटली, कंटाळा आला, चिडचिड झाली, खूप जास्त होतीये, होऊ द्यायची, असं समजायचं की स्वामींचं कार्य सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे किती अडीअडचण आली तरीही ती येऊ द्यायची आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा. शेवटी काय आहे की स्वामींवर विश्वास म्हणजे श्रद्धा, संयम आणि भक्ती ही सोडायचं नाही. हे 3 नियम अजिबात सोडायचे नाही जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो त्यावेळेस. बघा, स्वामी तुम्हाला कधीच कोणत्याच गोष्टीमध्ये कमी पडू देणार नाही. तर नक्की एवढं लक्षात ठेवा. चला आता स्वयंपाक करायचा आहे. आणली का मॅगी? आणली? मग करा, खा. त्याच्यामध्ये पण टाकायची जास्त तरी वेलते. मग टाक ना. काय काय फ्रीजमध्ये शिमला मिरची ते सगळे तुझ्याच हातांकर, मी काय करून देणार नाही. कारण मला आता हे कपडे आणलेले ते सगळे कपडे लावायचे, झाडझुडी वगैरे करायची. चला, त्यांना भूक लागली, म्हटलं मॅगी करून खा आता. तर आता तिला म्हटलं तू तुझीच कर, मी नाही करून देत. तर आता कारण मला झाडझूड करायची, भांडे थोडेफार चहाचे, त्याच्यानंतर मग हे घरातले काही कामं आवरून घेते, कपडे वगैरे वरचे काढून आणायचे ते लावून देते आणि नंतर स्वयंपाकाला लागते. थोडंसं फ्रेश होते कारण खूप जास्त असं थकल्यासारखं झाले आज. तुमच्यासोबत बडबड केली आणि मग चेंज केलं आणि वरती आली. आता वरती हे कपडे म्हटलं थंड पडायच्या अगोदर कपडे आपण खाली घेऊन जावं, कारण काय होतं ना की थंडीने एकदम गारठ होऊन जातात कपडे आणि मग त्याच्या अगोदर म्हटलं घेऊन जावं. तर आता हे कपडे काढते. एकदा वरती आलं ना खाली जावं वाटत नाही, कारण वरती खूप असं प्रसन्न वाटतं, पण मग कामं पण तशीच खूप होते. तर म्हटलं चला आता पटपट, कारण बसलं नाही एकदा तर मग कामं करायचा खूप कंटाळा येतो. कंटाळा यायच्या अगोदर म्हटलं चला पटपट कामं करू घेऊया, कारण कंटाळा आला काय झालं तरी ते सर्व कामं आपल्यालाच करायचे आहेत, त्याच्यामुळं कंटाळा करायला नको. मग सर्व कपडे खाली आणले, ते लावून दिले अगोदर. त्याच्यानंतर मग आता वाटा बघू शकता तुम्ही. आता सकाळपासून मी भांडे घासले नाही, कारण भांडे मला दुपारी घासायला भांडे एवढे काही नव्हतेच. मग थोडेसे भांडे घासायचं मला लय कंटाळा येतो. मग सगळे काही एकत्र घासले की संध्याकाळी स्वयंपाकाचे भांडे मग थोडेसे पडतात. तर मस्तपैकी दिवाबत्ती करून घेतली आग आणि त्याच्यानंतर कालभैरव अष्टक पण लावून दिलं. आता हे कालभैरव अष्टक 11 वेळेस एका व्हिडिओमध्ये कालभैरव अष्टक आहे आणि ते मी रोज लावून देते, म्हणजे 11 वेळेस कालभैरव अष्टक आपल्याला ऐकण्यात येतं आणि आपण काम करता करता म्हणतो पण. त्याच्यानंतर मग लागले स्वयंपाकाला. सर्व काही भांडे घासले, वटा स्वच्छ करून घेतला आणि स्वयंपाकाला लागून घेतले. आता इथे माझा पूर्ण स्वयंपाक झाला होता. छोल्याची भाजी केली मस्त, त्याच्यानंतर पुऱ्या, भात आणि ही मखाण्याची खीर. आता इथे झालं असं की मला आज पुरणाच्या पोळ्या करायच्या होत्या. माझा एक मखाना तिथं याच्याखाली गेला, गॅसखाली. मी डोकून बघते त्याला कुठपर्यंत गेला, पण लांब गेला होता, माझा हात पुरत होता. म्हटलं जाऊ दे आता, गेला तिकडे ते गेला तो. तर आज असं झालं की आज माझा पुरणपोळीचा बेत होता. आमची तसं तर पुरणपोळी कोण खात नाही, पण कोण खात नाही म्हणून काय होतं ना की कोणत्या सणाला पुरणपोळी करण्यात येत नाही. तर म्हटलं आज कोणी खाऊ किंवा न खाऊ, पण देवी पुरता का होईना नैवेद्य आपण करूया. पण मग नंतर असा विचार आला की उद्या आहे केंद्रात आरती आणि मग ह्या महिन्यातली, आता डिसेंबर महिन्यातली आता शेवटची आरती आहे ह्या वर्षाची. मग स्वामींना आपण पुरणाचा नैवेद्य करूया, कारण स्वामींना पण पुरणाचा नैवेद्य खूप जास्त, पुरणाची पोळी त्यांना आवडते. आणि ह्या वर्षी म्हणजे मला आठवत नाही की मी केली का नाही, मला काही आठवत नाही आहे, पण म्हटलं आता चला, कारण माझं दरवर्षी तसंच राहतं. नेम माझा तोच असतो की 12 महिने वेगवेगळा नैवेद्य करायचा, पण शेवटच्या डिसेंबरमधली जी आरती असते ना त्या आरतीला पुरणाचाच नैवेद्य असतो. तर मग आज पण पुरण, उद्या पण पुरण, आणि नको म्हटलं तर ह्या म्हणजे महालक्ष्मीला मी मखाण्याची खीर पण नव्हती केली गुरुवाराला, एका पण गुरुवारी केली नव्हती तांदळाची खीर किंवा वेगवेगळे दुसरं कधी शिरा, असंच झालं होतं. तर म्हटलं ह्यावेळेस मग आपण मखाण्याची खीर करूया. त्याच्यामुळे मग पुरणाचा बेत कॅन्सल केला. आता उद्या बघते पुरणाचा स्वयंपाक उद्या करूया, आणि आज फक्त मखाण्याची खीर, बाकी हे दुसराच स्वयंपाक. कारण माता लक्ष्मीला जास्त करून खीरच आवडते. मग तुम्ही मखाण्याची करा, तांदळाची करा, कोणतीही करा, तिला ती प्रियच आहे. आणि खूप छान झाली होती ही खीर मखाण्याची, खूप मस्त झाली होती. कारण नैवेद्याचा कोणताही पदार्थ म्हटलं ना तर त्याची टेस्ट वेगळीच असते.
तर माझा पूर्ण स्वयंपाक झाला. त्याच्यानंतर मग 2 ताट करून दिले. अनुष्काने देवीला नैवेद्य दाखवला आणि स्वामींना पण नैवेद्य दाखवला. तर इथे झालं असं की बसाय म्हणजे ताट ठेवायला जागाच नव्हती, त्याच्यामुळे तिने इथे असे खाली ठेवून दिले. तर त्याच्यानंतर आम्ही गेलो त्यांना ड्रेस आणायला. आता त्यांना ड्रेस आणायला म्हटलं की मी व्हिडिओ म्हटलं की त्यांना दुसरी म्हणजे काही बोलणार नाही मला, पण त्यांचा काही व्हिडिओ म्हटलं की लगेच ते चालू होतात, काय करायली, व्हिडिओ करायली काय? तर म्हटलं हो व्हिडिओ करते. तर मस्त त्यांना असा एक ड्रेस घेऊन आलो, जेवण वगैरे करून गेलो तो ड्रेस आणायला. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ करायची काय?